नाशिकच्या नामांकित भोसला मिलिटरी स्कूलमधील विद्या प्रबोधिनी मराठी प्रशाला विद्यालयात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली। 10वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींना त्यांच्या शारीरिक शिक्षण अर्थात पीटी शिक्षकाने शाळेच्या वेळेत वर्गात पट्टीने मारहाण केल्याची तक्रार या मुलींनी केली। 10वीच्या वर्गातील मुलामुलींना शाळेच्या बाहेर ट्रॅफिक पार्क व्हिजिटसाठी मुंबई नाका परिसरात असलेल्या ट्रॅफिक पार्कला शाळेच्या बसने नेलं। या प्रवासादरम्यान बसमध्ये मुलामुलींना शेजारी बसण्यास शिक्षकाने सांगितल्याची तक्रार या मुलींनी केली। मुलींनी मुलांच्या शेजारी बसण्यास नकार दिला। या मुली आपल्या मैत्रिणींच्या शेजारी जाऊन बसल्या। मुलींच्या या वर्तणुकीमुळे रागवलेल्या पीटी शिक्षकाने पुढील 2 दिवस शाळेच्या वेळेत या मुलींना वर्गाबाहेर उभे करत शिक्षा केली। तसंच 3ऱ्या दिवशी त्यांना पट्टीने दंडावर तसंच हातावर मारहाण केल्याची तक्रार मुलींनी केली। या घटनेनंतर चिंताग्रस्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वांगीकर यांची भेट घेतली। यावेळी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनेचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मुख्याध्यापिकांनी पत्रकार व लोकप्रतिनिधींना त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश न देता फक्त पालकांनाच प्रवेश दिला। अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पत्रकार तसंच लोकप्रतिनिधींनीही संताप व्यक्त केलाय। पालकांनी पीटी शिक्षकाला समोर आणण्याची मागणी केली, मात्र मुख्याध्यापिकांनी पालकांसमोर पीटी शिक्षकाला बोलवण्यासही नकार दिला। त्यांनी पालकांना हे प्रकरण जास्त वाढवू नये असं सांगत शिक्षकाला त्या स्वतःच शिक्षा करणार असल्याचीही माहिती दिली। शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर हा पहिलाच प्रसंग नसल्याची माहितीही समोर आली। या पीटी शिक्षकाने यापूर्वीही विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी मारहाण केली होती। अशा अनेक घटना या आधीही घडले असल्याची माहिती पीटीएने दिली। पालक आपल्या मुलांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंतित असल्याने शाळेकडून या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली जाते। या घटनेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण पालक आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले स्वतःच उचलणार असल्याची माहितीही पालकांनी दिली। नेमका काय प्रकार घडला? आम्ही ट्रॅफिक कुठेतरी गेलो होतो, तिथे आम्ही जागा बदलली। मुलांजवळ आम्हाला नव्हतं बसायचं तरी बसवलं, तर ते झालं तरी आम्हाला 2 दिवस बाहेर बसवलं आणि आज शिक्षा दिली। आज सरांनी आम्हाला मारलं। शिक्षा कशाबद्दल दिली? जागा बदलली म्हणून। जागा बदलली म्हणून कोणत्या सरांनी शिक्षा केली? पलुसकर। बर, कशाने मारलं? पट्टीने। कुठं मारलं? हातावर आणि इकडे दंडावर। बर, किती मारलं? खूप मारलं आम्हाला, लाल होईपर्यंत रडलो आम्ही सगळ्या। बर, आणि याच्यामध्ये तुला एकटीलाच मारलं का अजून कोण कोण होतं? नाही, 2-3 जणी होत्या। बर, याच्यामध्ये माहिती अशी मिळते की एक मुलगी बेशुद्ध पण पडली होती मारताना। हो। हां, काय झालं होतं तिला? तिला पण मारलं, तिला चक्कर येऊन पडली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।